इयत्ता 9वी विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी उत्तरासह सेकंड युनिट टेस्ट विथ आन्सर सराव पेपर अवश्य पहा. गुण 20 वेळ 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सेकंड युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 9th मार्क्स 20. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि त्यातील एक अक्षर मिसिंग म्हणजे दिलेले नाही, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. आपल्याला उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा. फर्स्ट यंग, सेकंड इमॅजिन. क्वेश्चन नंबर 2 पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला ABCDच्या क्रमाने आपल्याला लिहायचे आहेत. आपण इथे उत्तरं थेट दिलेली आहेत. पहिला शब्द आहे ॲबिलिटी, दुसरा शब्द आहे कन्वर्ज, तिसरा शब्द आहे ग्रोथ आणि चौथा शब्द आहे वुडन. क्वेश्चन नंबर 3 मेक 2 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक शब्द दिलेला आहे बुक बाइंडर असा शब्द दिलेला आहे. त्या शब्दापासून आपल्याला 2 शब्द तयार करायचे आहेत, ज्या शब्दांमध्ये आपल्याला कमीत कमी 3 अक्षरं असलीच पाहिजेत. इथे आपण उत्तरं दिलेली आहेत. इथे पहिला शब्द आपण बनवला आहे तो म्हणजेच बुक, दुसरा शब्द तयार केलेला आहे काइंड आणि तिसरा शब्द तयार केलेला आहे बीन. अशा प्रकारे आपल्याला शब्द तयार करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 4 राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे तक्ता पूर्ण करायचा आहे. यामध्ये मदर हा शब्द दिलेला आहे आणि त्या मदर शब्दाशी रिलेटेड लवली हा शब्द दिलेला आहे. आपल्याला इतर 2 शब्द लिहायचे आहेत. इथे आपण 2 शब्द लिहिले आहेत. एक आहे ब्युटिफुल आणि दुसरा काइंड. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि काइंड म्हणजे दयाळू. क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे शब्दसाखळी तयार करणे अपेक्षित आहे आणि ती शब्दसाखळी नाउन्स म्हणजेच नामांची शब्दसाखळी तयार करायची आहे. इथे शब्द दिलेला आहे ग्रास आणि त्यातील शेवटचं अक्षर आहे एस. त्यापासून आपण नाम तयार केलेलं आहे सन. त्याचं शेवटचं अक्षर आहे एन. त्यापासून आपण दुसरं नाम तयार केलेलं आहे ते म्हणजेच नोटबुक. अशा प्रकारे आपल्याला शब्दसाखळी तयार करणे अपेक्षित असते. क्वेश्चन नंबर 6 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असेल त्या ठिकाणी स्वल्पविराम, अवतरणचिन्ह, दुहेरी अवतरणचिन्ह म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमा अशा प्रकारे आपल्याला योग्य विरामचिन्हांचा वापर करणे अपेक्षित आहे. इथे आपण योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य सोडून दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर 2A रीड द पॅसेज केअरफुली अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला परिच्छेद दिला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. पहिली कृती A1 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद वाचून दिलेले जी वाक्य आहेत ती बरोबर की चूक आहेत ते लिहिणे अपेक्षित आहे. पहिलं वाक्य हे ट्रू म्हणजे बरोबर आहे, दुसरं वाक्य फॉल्स म्हणजे चूक आहे, तिसरं वाक्य फॉल्स म्हणजे चूक आहे आणि चौथं वाक्य फॉल्स म्हणजे चूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद वाचूनच दिलेल्या कृती पूर्ण करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर A2 अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर दिअर सिक्वेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, ही जी 4 वाक्य दिलेली आहेत ती वाक्य आपल्याला परिच्छेद वाचून योग्य क्रमाने लिहिणे अपेक्षित आहे. इथे आपल्याला पहिलं वाक्य येणार आहे ते तिसरं वाक्य पहिलं असेल, त्याचबरोबर पहिलं वाक्य हे दुसरं असेल त्याचा क्रम, आणि दुसरं वाक्य ह्याचा क्रम तिसरा असेल आणि चौथं वाक्य हे चौथंच असेल. अशा प्रकारे आपल्याला योग्य क्रमाने ही वाक्य पुन्हा लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर A3 मॅच द अँटोनम्स अपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
इथे आपण उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. फर्स्ट अनस्पोकन, स्पोकन. सेकंड टायनी, ह्यूज. थर्ड वाईज, स्टुपिड. आणि फोर्थ स्पिरिच्युअल, सेक्युलर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर A4, डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1, वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स you will not be able to get it back. Rewrite the sentence and underline the infinitive. विद्यार्थी मित्रांनो, इन्फेंटिव्ह या शब्दाला अंडरलाईन करणे अपेक्षित आहे. टू गेट या शब्दाला अंडरलाईन करा. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे इन्फेंटिव्ह ओळखण्यासाठी आपल्याला टू आणि त्यापुढे दिलेला शब्द याला अंडरलाईन करणे अपेक्षित असते. क्वेश्चन नंबर 2, बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड आउट द क्लॉज. क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे. व्हॉट दे वॉन्ट या शब्दाला अंडरलाईन करा आणि पुढे लिहा नाउन क्लॉज. क्वेश्चन नंबर A5, व्हाय शूड वी थिंक बिफोर वी स्पीक. बोलण्यापूर्वी आपण विचार का केला पाहिजे याबाबतचं उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत लिहिणे अपेक्षित आहे. पुढे आपल्याला उत्तर दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A5, व्हाय शूड वी थिंक बिफोर वी स्पीक. आन्सर, वी थिंक बिफोर वी स्पीक बिकॉज वन्स द वर्ड्स कम इट नेव्हर टेक्स बॅक. इफ वी स्पीक विदाउट थिंक इट विल हर्ट समटाइम्स आवर लविंग. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर A1, मॅच द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रांनो, पुढे कविता आणि कवितेचा परिचय दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवणे अपेक्षित आहे. जोड्या उत्तरासह दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A2, पिक आउट फ्रॉम द स्टांझा 4 एक्सप्रेशन्स वेअर द पोएट प्लीड्स विथ द बटरफ्लाय टू गो अवे. इथे थेट उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A3, राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. इथे आपल्याला यमक जुळणारे शब्द लिहिणे अपेक्षित आहे. इथे आपण शब्द लिहून दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. फ्लाईट, साईट, त्याचबरोबर हर्ट, आर्ट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला यमक जुळणारे शब्द लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे द्वितीय घटक चाचणीचे पेपर दिलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.